अयोध्येतील राम मंदिराच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार, धुळे महाविकास आघाडीचा गंभीर आरोप। अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी देशातील सर्व नागरिकांनी आपल्या कष्टाचे पैसे आणि विट दान स्वरूपात देऊन हे भव्य मंदिर उभारले आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून मंदिर उभारणीसाठी आलेल्या देणग्या आणि सोन्याचे दागिने, हार तसेच कोट्यावधीचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर आणि चोरी होत असल्याचा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे। महाविकास आघाडीतर्फे युवराज करंडकाळ यांनी म्हटले आहे की सध्या टीव्हीवर सुरू असलेल्या डिबेटमध्येही कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत आहे। सत्ताधारी भाजपने या चोरांना आणि त्यांच्या साथीदारांना पाठीशी घातले आहे आणि त्यांना ट्रस्टी बनवून ठेवले आहे। रामनामाचा वापर करून निवडणूक लढवणाऱ्यांनी आता थेट राम मंदिरालाच लुटण्याचे काम सुरू केले आहे। या अन्यायाचा निषेध करण्यासाठी आणि राम मंदिराच्या नावाखाली सुरू असलेल्या या लुटीचा पर्दाफाश करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आग्रा रोडवरील राम मंदिरात संध्याकाळी निषेध आरती करण्यात आली व या चोरांचा जाहीर निषेध नोंदवणार आहोत। यावेळी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाचे युवराज करंडकाळ, शुभांगी पाटील, अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, तेजस गोटे, लिंबा मराठे, सागर निकम, वाल्मिक मराठे, मनोज बाम, सुनीता चौधरी, प्रशांत ठाकूर, सूरज भावसार, सागर सावळे, गुलाब कोतेकर, राजेंद्र खैरनार, रवींद्र चौधरी, विलास पाटील, पितांबर महाले, कल्पना गुरव, भावना गिरासे, अल्फा बिराडे, सुनीता मांडगे, प्रमोद सिसोदे, कन्हैया हिरे, दीपक पाटील, चिंतामण ताकटे, प्रेम सोनार, कृष्णा ठाकूर, किशोर वाकळे आदी उपस्थिती होते। अयोध्या या ठिकाणी प्रभू रामचंद्र विराजमान झालेले आणि सर्व देशातील नागरिकांनी एक एक रुपया एक एक वीट गोळा करून सर्वांनी मदत केली आणि रामाचं मंदिर हे त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि प्रभू रामचंद्र तिथे विराजमान झाले। परंतु आता महिन्याभरापासून आपण असं बघतोय त्या ठिकाणी राम मंदिराला जे जे दान आलेलं आहे बाहेरच्या लोकांकडनं आणि ते लोक आता पुढे येत आहेत। चांदीच्या विटा असतील, सोन्याचे मोठे मोठे हार असतील, करोडो रुपये अब्जो रुपयांची त्या ठिकाणी चोरी होते। आपण फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि जे डिबेट टीव्हीवर चालू आहे त्याच्यात आपल्याला लक्षात येत आहे की करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या चंपत चोर आणि त्याच्या साथीदारांनी केलेला आहे। यांना पाठबळ देण्याचं काम सत्ताधारी भाजप पक्षाचं आहे। भाजप पक्षानेच अशा चोरांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे, ट्रस्टी केलेलं आहे आणि हे ट्रस्टी कशी चोरी करता हे आपण सर्वांनी साक्षात बघितलंय। म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्व काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या वतीने, मित्र पक्षांच्या वतीने प्रभू रामचंद्रांची या ठिकाणी आरती करणार आहोत आणि त्यांना क्षमा मागणार आहोत की या चोरांनी जे तुम्हाला लुटलं, तुम्हालाही सोडलं नाही। रामाच्या नावाने ज्यांनी मतं मागितले, निवडणूक लढवले आणि आज पण तेच करताय। प्रभू रामचंद्राच्या नावाने निवडणूक लढताय, निवडून येत आहे, चोऱ्या करून निवडून येत आहे आणि त्याच प्रभू रामचंद्राला लुटायचं काम सुद्धा या चोरांनी केलेलं आहे। यांचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो।